एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। 13 ऑगस्ट 2024 रोजी ही घटना घडली आहे। एकाच घरात पोलिसांना 5 मृतदेह सापडलेले आहेत। नेमकं प्रकरण काय आहे, बातमी पूर्ण पाहूयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर ही घटना घडलेली आहे बिहारमधल्या भागलपूरमध्ये। भागलपूरच्या पोलीस लाईनमध्ये नीतू कुमारीच्या क्वार्टर नंबर CB 38 बाहेर प्रचंड गर्दी होती। थोड्या वेळानं त्या ठिकाणी पोलीस आले आणि घरात शिरले। घरातलं भयंकर दृश्य पाहून ते देखील हादरवून गेले, कारण त्या ठिकाणी 1-2 नाही तर 5 मृतदेह होते। कॉन्स्टेबल नीतूचा मृतदेह अत्यंत वाईट अवस्थेत होता। तिच्या डोक्यावर, चेहऱ्यावर व शरीराच्या इतर भागांवरती हल्ल्याच्या खुणा होत्या। रक्त गोठलं होतं। तिच्या शरीरावर 2 मुलं आणि नीतूच्या सासूचा मृतदेह होता। त्यांचे गळे चाकून चिरल्याच्या खुणा होत्या। जमिनीवर रक्ताचा सडा होता। त्यानंतर पोलीस दुसऱ्या खोलीत गेल्यावर त्यांना नीतूच्या पतीचा मृतदेह पंख्याला लटकलेला दिसला। मृतदेहाजवळ एक सुसाईड नोट होती। ती सुसाईड नोट नीतूच्या पतीनंच लिहिली होती। नीतूनं माझी आई आणि 2 मुलांचे खून केले। यानंतर रागाच्या भरात मी नीतूवर विटेनं वार केले आणि नंतर चाकूनं भोसकून तिची हत्या केली। आता माझं सगळं जग उद्ध्वस्त झालंय। मी जगून काय करणार? मीही मरायला जात आहे, असं सुसाईड नोटमध्ये लिहिलं होतं। पोलिसांना सुसाईड नोट सापडली। सर्व मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले। सुसाईड नोटमुळे स्पष्ट झाले की आधी नीतूनं मुलं व सासूची हत्या केली, त्यानंतर नीतूच्या पतीनं तिचा खून केला आणि पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली। या सुसाईड नोटमध्ये कॉन्स्टेबल नीतू कुमारीचे कुणाशी तरी विवाहबाह्य संबंध असल्याचा उल्लेख केलाय। आता पोलीस त्याचा तपास करत आहेत, कारण या प्रकरणात आणखी काही गोष्टी समोर येऊ शकतात।